नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मला माफ करा, मी खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड करत नाही होतो, कारण की मी काही जागी फसलेलो. सो आता ही व्हिडिओ मी खूप टायमानंतर अपलोड करतो आहे. सो आहे रंकाळा लेक. ही मागची जी माझी शेवटची व्हिडिओ होती त्याची नेक्स्ट पार्ट आहे. सो पाहू शकता तुम्ही रंकाळा लेक. पाहू शकता किती सुंदर अशी लेक आहे आणि अशी हैदराबाद टाईपच वाईब देतोय, पण हैदराबाद नाही आहे हे आहे आपलं सुंदर असं कोल्हापूर. आणि खूप असं म्हणजे खूप 4.5 किलोमीटर पर्यंत पसरलेलं तिकडे ते ते छोट्या मुलांचे खेळण्याचे. आणि इथे हा सुंदर असा डोम आहे. इथे शिवजीचं मंदिर आहे आणि ते पाहू शकता इथे अशा महाराजांच्या, तारांच्या, शाहू महाराजांच्या, बाजीप्रभूंच्या अशा प्रतिमा दिल्या गेल्या आहेत. तिकडे पण आहे. हे ज्योतिबा प्रसन्न काल आपण गेलेलो, नीट कव्हर नाही करता आलं, खूप गर्दी होती, बट त्या परिसरात जाऊन आलो. त्याचं एक सुख आहे. तिथे मध्येच आयलंड पण आहे, तिथे पाहू शकता. आणि तिथे एक चौथरा बनवलेला आहे, तो आता म्हणजे खंडर टाईप झालेला आहे. आणि इथलं आकाश, आभाळ पाहू शकता तुम्ही किती स्वच्छ आहे. हे असं मुंबईमध्ये बघणं म्हणजे एक दुर्मिळच आहे. इथे सुंदर असं आकाश आहे, एकदम निळं शार, ढगच्या ढग दिसतात छानसे. पाणी पण पाहू शकता, असं एकदम निळं आहे, क्लीन वॉटर आहे. हा थोडीशी हे आहे, तिथे घाण आहे पाहू शकता. इथं कचरा आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज फायनली सकाळचा दिवस आहे आणि आपण आलेलो आहोत हे रंकाळा लेकला. आणि इथे असं म्हणजे खूप असं सुंदर वाईब येते सकाळची इथे फिरायला यायला. खूप रात्री पण आलेलो, रात्री आपण तिथे खाऊगल्ली एक्सप्लोअर केली. पण काल मी असा फेस व्लॉग नाही करू शकलो, कारण की खूप थकलेलो होतो आणि एनर्जीसुद्धा राहिलेली नव्हती. सो हाय आपला. आणि तिथे मसूर इथेच आहे. हा जो आहे ना, हा तुम्ही तो हे पाहू शकता. हा त्याच्या साईडला तिथे रेड कलरमध्ये मसूर आहे. सो एक ब्लॉगर आहे मनीष सोलंकी, त्याच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं मसूर. टेस्ट काय एवढी हे नव्हती त्याची, त्यांनी सांगितलं. आणि तिकडे तुम्ही कालचं पाहू शकता, खाऊगल्लीमध्ये आम्ही म्हणजे तिथे स्टॉल्स आहेत, तिथे खूप साऱ्या डिशेस ट्राय केल्या. एक नंबर होत्या. मेन गोष्ट मला तिथलं ते स्पॉन्ज्ड डोसा आवडला. तो मी आतापर्यंत कुठेच खाल्ला नव्हता. खूप टेस्टी होता आणि भाजी पण छान होती तिथे. हे आहे आपला रंकाळा लेक. आज पण खूप जागा कव्हर करायच्या आहेत. चला तर मग नेक्स्ट नाश्ता करूया, बघूया नाश्त्याला इथे काय आता खाता येईल. चला आपण नेक्स्ट नाश्ता करायला जाऊया. हा ॲक्च्युली सोलो ब्लॉग आहे, तुम्ही पाहू शकता. मी मोस्टली सोलो ब्लॉग कमीच करतो, पण हा सोलो ब्लॉग आहे. एकटाच आलो आहे मी इथे. आणि तेच आहे, एवढं सुंदर असं वातावरण आहे सकाळचं. स्वच्छता आहे, नाही असं नाही म्हणताना, स्वच्छता आहे. पण इंडियन पब्लिक तुम्हाला माहितीच आहे, तर सगळीकडे कचरा, म्हणजे स्वच्छता आहे. ह्या रंकाळा लेकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता आहे. मला छान वाटलं इथे. आणि खूप तशी म्हणजे शांत माहोल आहे. म्हणजे आहेत पब्लिक पण असे बघ, गाव टाईप नाही बोलताय ना, आपलं जे मोहल्ला बिहल्ला आहे तो पूर्ण शांतच आहे. चल तर मग पार्किंगचा इथं खूप लफडा आहे. पार्किंगचं तिथं पे अँड पार्किंग आहे आणि इथे 2 व्हीलर पार्किंग करू शकता, पण असे कार पार्किंग मोस्टली भेटणं थोडी मुश्किलच आहे इथे, पण भेटू शकतं तुम्ही पाहिलं. चला तर मग नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. सो गाईज, तीच जागा आहे जी कालच्या ब्लॉगमध्ये खाऊगल्ली असं बघितली असं. खाऊगल्ली कसली, आता खाऊ रोड आहे. खाऊगल्ली का बोलतात ते कळत नाही. तर रोड साईड असतात, तर खाऊ रोड झाले ना. तर ही तीच साईड आहे. तिथे आता इथे पार्किंग केलं, सगळ्यांनी गाड्या पार्किंग केल्यात. आणि काल इथे खूप सारे स्टॉल होते. पण काल मी जो स्पॉन्ज डोसा खाल्ला तो मला आज पुन्हा खायचा होता, म्हणून मी इथे आलेलो सकाळी. पण स्पॉन्ज डोसा नाही. तिथे मी स्पॉन्ज डोसा खाल्ला, पण तो ना दाखवण्याच्या लायकीचा होता ना. म्हणजे टेस्ट चांगली होती, अशी काही एवढी पण नव्हती, पण इतका पण काय मला खास वाटला नाही. आणि हा असा रंकाळा लेक सुंदर तर आहे, काहीही बोला. ते सकाळी येणं म्हणजे एक ट्रीटच आहे आपल्यासाठी.
पाहू शकता किती सुंदर असं ऊन पडलं. पाहू शकता इथे शाहू पुतळा आहे. शाहू पुतळ्याची इथं ही राजा मिसळ आहे. 2-3 म्हणजे मला खूप अशा लोकांनी ती मिसळ हे केले, काय बोलतात ते, म्हणजे रिकमेंड केलेली आहे. हे मिसळ पाहू शकता, खूप छान आहे. आणि ते मिसळ सोबत ना पाव नाही देत, तर ते म्हणजे ब्रेड देतात. तसे प्लेन ब्रेड असतो ना तसं देतात. आपला जो वडापावचा पाव असतो तो पाव नाही देत. पण छान अशी मिसळ होती ही. आणि मिसळसोबत त्यांनी ना त्यांचा सेपरेट असा हे दिलेला, चिवडा दिलेला. आणि त्यांची शेव होती जी त्यांनी म्हणजे ह्या इथे ते स्वतः बनवतात तशी शेव होती. आणि इथे गर्दी पाहू शकता, माझ्या मागे पाहू शकता, लोकं वाट बघत थांबलेली. आणि खूपच असं गर्दी होती इथे सकाळ-सकाळची मिसळ खाण्यासाठी. आम्हाला पण सगळ्यांसोबत ॲडजस्ट करून बसायला लागलेलं. छान मिसळ होती. आणि ते मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही आलो शाहू पॅलेसला. तर हा शाहू पॅलेस च्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. खूप सुंदर असा पॅलेस आहे. पण मग आतमध्ये त्यांचे साहित्य ठेवलेले आहेत. आणि जनावरांना ज्यांनी जे शिकार केलेले ते असे प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. सुंदर होता आतमधला एक्सपिरियन्स. मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायला सांगितलं, सो काही शूट नाही करता आलं. पाहू शकता इथे छोटंसं पार्क आहे. तिथे एक हरिण आहे. इथे बदकं रिलॅक्स करतायत. इथे इमू इमू आहे की ऑस्ट्रीज आहे, तुम्ही प्लीज सांगा. हा हरिण आहे, तिथे इमू आहे. दोघांची नजरानजर झाले. तिथे एक हरिण बसलाय, तिथे एक हरिण बसलाय. आणि असा हा छोटासा हे आहे. तिकडे तलाव आहे एकदम मस्त एकदम. आणि ही इथे कार पार्किंग आहे, मस्तपैकी पार्किंग आहे. शाहू पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने. आणि ते पाहू शकता ट्रॅफिक झालेली. आणि तुळजापूरच्या दिशेने जाताना हायवेला लागल्यावर इथेच आम्हाला एक हॉटेल लागलं. तिथे आम्ही हे चायनीज सूप घेतलं. आणि अचानक माझा माईक ऑफ झालेला. सो मी बोलत होतो, तुम्ही पाहू शकता होठ हलवतोय. पण काही आवाज रेकॉर्डच झाला नाही. बस व्हिडिओज रेकॉर्ड झाली. काहीतरी प्रॉब्लेम झालेला माईकसोबत, सो काय समजलं नाही. सो हे चायनीज सूप ट्राय केलं फर्स्ट स्टार्टरला. सूप तसं चांगलं होतं, पण असं पाणी-पाणी टाईप जास्त वाटत होतं. त्यानंतर हा पनीर टिक्का मसाला दिसायला तर खूप छान होता, पण तो संपला नाही कारण की खूपच जास्त होता. सोबत हे चिकन ग्रेव्ही ऑर्डर केलेली आणि मटण मसाल्याची थाली ऑर्डर केली. त्यासोबत हा मटण मसाला आलेला, 2 भाकऱ्या आल्या असा गाढासा मटण मसाला होता. आणि 2 प्रकारचे कालवण होतं. एक होतं ना कोल्हापुरी रस्सा असतो ना, तसा झणझणीत रस्सा होता. आणि एक आहे ना, तो ह्याचं ग्रेव्ही होती, आपल्या अंड्याची ग्रेव्ही. आणि बस एवढंच होतं. सो इथे ट्राय केला. मी बोलायचा प्रयत्न तर केला आहे, पण काही रेकॉर्डच झालं नाही. चला पुढे जाऊ. आता ड्रायव्हिंग करून तरी मागचे 2 तास ड्राईव्ह करत होतो. सो थोडा पुढे आल्यावर चहा पिण्याची तलब झाली. तर शौर्य शाकाहारी टोलच्या पुढे चहा पिला. गुळाचा चहा होता, पण फिक्का-फिक्कासा होता. एवढं काही वाटलं नाही. सोलापूर पोचलोय गाईज. आणि हा विराट मॉलला आलोय काही शॉपिंग करायला. पाहू शकता कसला मोठा मॉल आहे. जास्त पब्लिक नाही आहे, पण विराट मॉलमधून निघाल्यावर आम्हाला तरी अर्धा 1 तास लागला तुळजापूरला यायला. आणि तुळजापूरला आल्यावर मी इथे व्लॉग शूट करायला घेतलं, पण माझा ॲज युजुअल माईकचा परत प्रॉब्लेम झाला. हे पाहू शकता, मी असंच बडबडत होतो आणि मला माहितीच नव्हतं की माईक कधी ऑफ झाला ते. माईकचा प्रॉब्लेम झाला. सो इथे
इथेच हा दसरा हॉटेल जिथं आम्ही थांबलेलो आणि इथे आम्हाला एक खूप अशी गोड अशी माणसं भेटली तुळजापूरमधली. ही म्हणजे मी व्लॉग शूट करताना बघून त्यांना एवढा आनंद झाला, की ते पण आले भेटायला. सगळं इंट्रोडक्शन झालं आणि खूप स्वीट अशी लोकं होती. प्रत्येकाने नाव सांगितलं, पण माझं सॉरी गाईज, माझा माईक ऑफ झाला त्याच्यामुळे सगळं करता नाही आलं. सो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलो देवीच्या दर्शनाला. सकाळी-सकाळी लवकर इथे तुळजापूरला येणं एक वेगळंच दृश्य होतं. किती सुंदर असं मंदिर आहे पाहू शकता. म्हणजे सकाळ झालेली आणि पर्यटक यायला सुरुवात झालेली. जास्त गर्दी नव्हती सकाळच्या टायमाला. आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो. पण खूप सुंदर हा जो रस्ता आहे, बाजूला आजूबाजूला दुकानं आहेत. किती सुंदर असा रोड वाटतोय पाहू शकता तुम्ही. सो हा आहे मस्त ब्युटिफुलसा एंट्रन्स तुळजापूरचा आणि इथून अशी ही शॉपिंग लाईन सुरू होते. ते पण साड्या, रोटी सगळं काही घेऊ शकतो आणि असं पाहू शकता नवी नवी जोडपी आईच्या दर्शनाला आलेली आहेत आणि आम्ही एकटे आलेलो आहोत. म्हणजे बघून थोडंसं हे होतं, बट छान पण वाटतं कारण की तो आता रडणार आहे थोड्या दिवसांनी आणि आम्ही नाही रडणार आहोत. हा माझ्या मागे बघताय तुम्ही, तो आहे तुळजापूरचा गेट आणि इकडे आहे तुळजापूरचं मार्केट. सकाळ झालेली आहे, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. 7:30 नाही, सॉरी 6 वाजलेले आहेत. ते पण गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे. इथे कंटिन्यू गर्दी असते. आतमध्ये आपल्याला लाईन पण लागणार आहे. चला बघूया कसं आहे दर्शन किती वेळात भेटते ते. सो इथे हा आहे आपला चप्पल स्टँड. तिथे 77 नंबरवर आम्ही ठेवलेलं आहे. मी ह्याच्यात का बोलतोय कारण की उद्या नंतर विसरायला नको की बाबा मी कोणत्या नंबरला ठेवलंय आणि त्यांनी टोकन वोकन कुछ दिलंच नाही. डायरेक्ट 77 बोलला झालं. आणि तिथून इथे आहे हा हा तुळजापूरचा गेट. सो आपण गेटच्या इथे चाललेलो आहे. इथे लग्न झालेली जोडपी भरपूरच आलेले आहेत. म्हणजे जस्ट आताच लग्न झाले आणि दर्शनासाठी आले, त्यासाठीच फेमस आहे. आणि इथून एंट्रन्स आहे. बघू आतमध्ये शूट करायला जात. ऍक्च्युली आतमध्ये शूट करायला अलाउड नाही, सो आपण बाहेरचं दाखवू शकतो, मंदिरातलं नाही दाखवू शकतो. पण जर जमलं तर त्या LCD वर मी तुम्हाला देवीचं दर्शन करवेन. चला आतमध्ये जाऊन बघूया काय. तो एक द्वार होता. आता हा आपल्या मागे आहे राजमाता जिजाऊ महाद्वार आणि इथून आता आपण पुढे चाललेलो आहे आणि फायनली मंदिराचं दर्शन भेटलेलं आहे. इथे आहे आपला सिद्धिविनायक, उजव्या सोंडेचा गणपती आणि इथून ही एंट्रन्स आहे आईच्या ह्याच्यासाठी. गर्दी पाहू शकता मंदिर परिसरात. तरी सकाळच्या टायमाला तरी कमी आहे. इथे ही लाईन आहे. सकाळचा टाइम आहे तरी एवढी गर्दी आहे. त्याच्या आतमध्ये मंदिराच्या फुल एकदम एन्शंट वाईब देतो इथे. हाय मंदिर. अरे बोल की आम्ही कन्फ्यूज झालो की लाईन कुठं आहे.
आम्ही मंदिराला फुल वळसा मारून परत त्याच जागी आलोय. नंतर बोलतात की दर्शनाची लाईन तिथे मागे ते निळा कलरचा बोर्ड दिलाय ना, तिथून दर्शनाची लाईन आहे, ती मुखदर्शनाचीच लाईन आहे. सो ते करण्यासाठी आय थिंक 200-500चा हे करायला लागेल त्याला, VIP लाईन हे करतात. पण मला ना VIP लाईन आवडत नाही, कारण की VIP लाईनचं काय असतं ना, ती VIP लोकांसाठी असतं आणि देव ह्याच्यासाठी असतं ना, सामान्य जनतेसाठी. सो देवाच्या इथं जाणं, सामान्य जनते थ्रू जाणं मला बेटर वाटतं, कारण की देव हा VIP साठी बनलेलाच नाही. VIPवर ऑलरेडी देव हेच आहे, म्हणजे प्रसन्नच आहे. देव कोणावर प्रसन्न होणार, देव कोणासाठी बघणार, तो सामान्य जनतेकडेच बघणार ना. सामान्य जनतेसाठीच देव प्रकट झालेला आहे, सामान्य जनतेनेच देवाला देव बनवला. सो मला असं वाटतं की आपण जेव्हा पण इथे येऊ, जरी आपल्याकडे पैसे असू दे, काही असू दे, पण सामान्य जनतेचंच हे करायला पाहिजे, लाईन घेणं गरजेचं आहे. कारण की तेच बेटर वाटते मला तर, कारण की तिथेच देव VIP मध्ये नाही. VIP कल्चरसाठी काय, तू फक्त देवाला भेटायला आलो असं असतं. आपण पण देवाला भेटायला आलोय, पण काही आपल्या मागण्या असतात, काही सुख समाधानासाठी आलोय आपण, की म्हणजे असं जॉबसाठी, चांगल्या आयुष्यासाठी, टेन्शन फ्री जीवनासाठी. सो मला वाटतं की त्या दर्शनासाठी आपण जिथे सामान्य जनता घेते तिथनं जाणं कितीही बेटर. मी पण सामान्य आहे, तुम्ही पण सामान्य आहात. सध्या कोण सामान्य राहिले नाही, पण चला सामान्य दर्शन घेऊ आपण, सामान्य रांगेतून. तिकडे मुखदर्शन होतं आणि ते धर्मदर्शन आहे, म्हणजे आय थिंक देवीच्या पर्यंत जाणार आपण. लाईन लागलेली आहे आणि खूप मोठी अशी लाईन आहे, पण सकाळच्या मानाने तरी आलोय. सो जर काल रात्री चालू असतो किंवा दुपारी आलो असतो, खूप लाईन मिळाली असती, आणि ही लाईन बेस्ट आहे. पण आपण देवीचं दर्शन तर घेऊ शकतो इथून. आता देवीची आंघोळ चालू आहे इथे. मध्ये राहण्याची इथूनही दर्शन होते, मुखदर्शन, आणि तिथूनही तेच मुखदर्शन. बस थोडं जवळून मुखदर्शन करण्यासाठी आपण एवढं लाईन मध्ये राहतो, आणि ते देवीचं हे असल्यामुळे नीट दर्शन झालंच नाही. ते LCD वर झाले तेवढंच, बाकी काय नाही. श्रीमंत होतं त्याच्या सुवर्ण काळात ते तुम्ही ह्यानी हे करा की असे खड्डे आहेत ना इथे. आय थिंक हे, आय डोंट नो, मला हे करायला लागेल, थोडी रिसर्च करायला लागेल. पण हे कॉईन, मेन गोष्ट तर असणार हे कॉईन चिपकवण्याचीच आहे. सो काही जण म्हणतात इथे लादी, म्हणजे जी जमीन होती ना तिथे पण सगळीकडे असे सोन्याचे कॉईन चिपकवलेले, अशी ही जागा होती. आता फक्त दगडच राहिलेली आहेत, पण त्यावेळेला असं म्हणतात की ते असे सगळ्या अख्ख्या ह्याच्यावरती कॉईन चिपकवलेले, सगळे जेवढे पण पोल्स आहेत ना त्या सगळ्या पोलवरती कॉईन होते. प्लस ज्या लाद्या आहेत, ह्या लाद्या आय थिंक आता नवीन बसवल्यात. इथे खाली जी लादी आहे ना, त्या पूर्ण लाद्यांवरती असे सोन्याचे असे कॉईन होते, असं इथे म्हणलं जातं. तुम्ही पाहू शकता हे दगडी कन्स्ट्रक्शन कसलं भारी आहे, म्हणजे पूर्ण ह्याला दगडी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तिथे गेट आहे आणि मध्ये मंदिर आहे. देवीचं झोपलेलं दर्शन आहे, देवी निद्रास्थानात होती, पण झालं दर्शन. हा इथे एक आहे, इथे हा देवाचा धंदा भरपूर चालू आहे. तुम्ही तिथे LCD वर पण पाहू शकता, देवी निद्रावस्थेत आहे. चला आता परतीच्या प्रवासाला लागण्याचा टाइम आलेला आहे. मित्रांनो, दर्शन तर झालेलं आहे, आता बाहेर आलेलो. सो गर्दी पाहू शकता किती वाढली. आलेलो तेव्हा इतकी नव्हती, पण आता पाहू शकता किती वाढलेली आहेत. मुखदर्शनच घ्या मी तर बोलीन, कारण की ते पण बाहेरूनच आहे. ते मुखदर्शन खूप सुंदर आहे, तिथे आतमध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण की लाईन मध्ये सुद्धा मुखदर्शनच देत आहेत. आणि जर तुम्हाला एकदम देवीच्या इथपर्यंत जायचं असेल
तर 200-500चा VIP पासच काढावा लागेल. तिथे काय त्यांनी ऑप्शन ठेवलायच नाही, देवाला सर्वसामान्यांसाठी ठेवलंच नाही. त्याच्यामुळे हे आहे. पण इथे पाहू शकता हा असं मार्केट आहे इथं देवाचं हे आहे. आणि इथे हे भिकारी, छक्के, पैसे मागणारे भरपूर लोक आहेत. नुसते येऊन त्रास देतात प्रत्येक वेळेला. किती न जायचे ते एवढे बसलेले आहेत ना. बस चला आता काहीतरी पेट पूजा करूया. नाश्त्याला बघू आपण काय खाऊ शकतो ते काय अवेलेबल आहे, ते काय चांगलं भेटतं ते एकदा बघू आणि परतीच्या प्रवासाला निघू. चला तर मग. आता भूक लागलेलं आहे. इथं हॉटेल शिंदेमध्ये. हॉटेल शिंदेमध्ये 2 गोष्टी ऑर्डर केल्यात मी. ते इडली आणि ते पुरी भाजी. पुरी भाजी छान आहे. त्यासोबत दही दिलं आहे, म्हणजे रायता दिला आहे आणि भाजी दिली आणि छान आहे. इडली रवा इडली आहे. ही स्पॉन्जी स्पॉन्जी पण आहे, पण इडलीला टेस्ट नाही. म्हणजे सांबारला थोडा टेस्ट आहे. अजून आता मसाला डोसा ऑर्डर केला, तो कसा लागतो. आपला डोसा आलेला आहे. सोबत दिलेला आहे ही पातळ सांबार आणि हा आहे चटणी. चटणी खूपच पातळ आहे, एवढी पातळ नसली पाहिजे ॲक्च्युलीमध्ये. आणि हा आपला डोसा. सो आम्ही कॉर्नर शिंदेला खाल्लंय. एवढं खास नव्हतं, पण तुम्ही इथे आलात ना तर म्हणजे पुरी भाजी पुरी भाजी मस्त आहे. तर पुरी भाजी एक नंबर होती. बाकी कुठलंच धड नव्हतं, पुरी भाजीच छान होती. पुरी भाजीचा जो रायता होता ना, क्रीमी क्रीमी, खूप सुंदर असा टेस्ट राहता आणि छान होती म्हणजे पुरी भाजी. त्याची भाजी पण छान होती. बाकी सांबार एकदम थर्ड क्लास सांबार. म्हणजे काय ते नुसतं तरी तरी दिलेली वरची वरची. आणि हे पातळ खूप होतं आपला. हे पण खूप पातळ होतं. म्हणजे म्हणजे काय बोलतात त्याला, जे चटणी येते ना ती पण खूप हे होती. पाहू शकता डिफेंडर. आजकाल आजकाल मोठी मोठी लोक फॉर्च्युनर सोडून डिफेंडर वापरायला लागली, तर काय बोलायचं. खड्डे मोठे झाले तशी गाडी पण अपग्रेड झाली. आता फॉर्च्युनरला पण खड्डे लागायला लागले ना, मग अशी गाडी घ्यायची आहे जिला खड्डे नाही राहणार. डिफेंडर. डोस्याची आता टेस्ट घेऊन बघूया कसा लागतोय. डोसा खूप छान आहे. भाजी पण छान आहे डोस्याची, पण सांबार एवढं खास नाही. सांबार थोडा. आणि हॉटेलचं नाव शिंदे हॉटेल. हे मंदिरापासून थोडं पुढे आलो ना, तिथेच आहे कॉर्नरला. आंबेडकर चौक आहे ना, तिथेच आहे. छान आहे. सांबार चांगलं नाही. पुरी भाजी होती, ती भाजी खूप छान होती. बाकी सांबार एवढं खास वाटलं नाही. इडली पण छान नाही वाटली. सो गाईज, तुळजापूरमध्ये जे आम्ही रूम घेतलंय त्याचं तुम्ही व्ह्यू तर नाही इथं ना, खिडकी आहे. किती ब्युटिफुल रूम आहे, रूम पाहू शकता. त्याचा जो ॲम्बियन्स आहे ना, तो खूपच सुंदर आहे. पहा किती मस्त रूम आहे. हां, आणि तुम्हाला वॉशरूम दाखवतो. इतकं मस्त आणि बेस्ट वॉशरूम आहे ना आत्तापर्यंत भेटलेलं. बेस्ट वॉशरूम. हे बघा. इथे आरसा आहे. इथे हे एवढं मोठं बेसिन. सो हे मस्त वॉशरूम आहे. आणि आरसा पाहू शकता इथे. हे आहे. खूपच छान असं हॉटेल आहे. म्हणजे ते वायफाय पण दिलं आहे. हॉटेल हॉटेल दसरा. जर आलात, शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, म्हणजे चौक लागतो तिथेच. एंट्री केल्या गेल्या तुळजापूरला. सो तिथेच हा आहे. खूप छान रूम आहे. इतका मस्त ॲम्बियन्स आहे ना इथला. आणि मस्त आहे, सुंदर आहे. फ्रिज पण दिलेलं आहे. इथे कबर्ड आहे. कबर्ड आहे. खाली इथे फ्रिज दिलेलं आहे आणि छान आहे. तुम्हाला बाहेरचं दाखवतो. बाहेर तर एवढं मस्त आहे ना. सोडायची वेळ झाली रूमला. बाहेर पाहू शकता. अशी याची लॉबी आहे. आणि आता आपण रिसेप्शनला जाऊ. इथे मस्त असे
फोटो फ्रेम पोर्ट्रेट्स ठेवलेले आहेत. या साईडला सुद्धा आहेत. इथे ही पोर्ट्रेल आहे राजाच्या शिकारीची. छान आहे, मस्त आहे. तिथे बसायला सुद्धा खूप सुंदर असे हे 4 स्टार हॉटेल आहे, पण रिझनेबल रेटमध्ये आहे. वाव. चला पुढच्या डेस्टिनेशनला निघूया. फायनली आपण आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली शेवटची नव्हती, ही लिस्टमध्ये पण नव्हती. कशी काय आली काय आम्हाला स्वतःलाच कळलं नाही. सो आम्ही पोहोचलेलो आहोत पंढरपूरला. आम्ही नाही पोहोचला, आम्हाला डेस्टिनेशननी पोहोचवलंय पंढरपूरला. आम्ही पंढरपूरला दर्शन तर नाही घेणार, लाईन खूप लांबी असते. लाईन लांब नसेल तर घेऊ शकतो, पण मुखदर्शनच घेऊ आणि लगेच निघू. आज रात्रीपर्यंत आम्हाला कसंही करून पुण्याच्या पुढेच पोचायचं आहे. बघू काय होतंय. तर मग पंढरपूर हे आहे पंढरपूर. आय थिंक जिजामातांचा पुतळा आहे. तिथून स्ट्रेट या साईडला गेलं की आपलं येतं मंदिर. इथून स्ट्रेट पण येतं, इथून लेफ्ट मारायचं. लेफ्ट मारून महाराजांच्या पुतळ्याच्या इथून स्ट्रेट मंदिर. हे पंढरपूरला इथे हा महाराजांचा पितळ्याचा पुतळा येतो. पितळ्याचा की तांब्याचा इथे हा पुतळा आहे. आणि इथून असा स्ट्रेट इकडे गेलं की आपला विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आणि इथे असं हे आहे, खूप मार्केट प्लेस आहे हा. ते पाहतो मला समोर तिथं जो कळस दिसतोय पिंक कलरचा, तिथेच आहे आपलं मंदिर. चला आपण मंदिर एक्सप्लोर करू. जाताना इथे एक मंदिर लागलंय, गोपाळ कृष्ण भगवानांचं मंदिर आहे. आणि तिथे आहे आपलं पांडुरंगाचं मंदिर. बघू शकता इथे मार्केट किती सुंदर आहे. आणि इथे शॉपिंग सेंटर शॉपिंग स्ट्रीट बोलू शकता. मंदिराच्या समोरच ते खेळणी, पूजेचं साहित्य, मिठाई, प्रसाद सगळं काही भेटते. हा मंदिर जसं जसं जवळ येत होतं किती सुंदर असं वाटत राहतं. छान वाटतं. आहे पश्चिम दरवाजा. आपल्याला एंट्रीच्या आय थिंक दक्षिण दरवाजावरनं करायचे. इथे लॉकर आहेत, पण जर तुम्ही म्हणजे चरण स्पर्श लाईन आहे ना त्याच्यात जर थांबायचं असेल तर जिथे लॉकरमध्ये नका ऍड करू. तिकडे स्टार्टिंग दरवाजा म्हणजे जो मंदिराचा एंट्रन्स आहे तिथे खूप सुंदर असा लॉकर आहे, तिथे तुम्ही जमा करू शकता. हे जाऊन घ्या. हा मंदिराचा ऍक्च्युली मुख्य दरवाजा आहे, पण तो कायमचा बंद केला गेला की इकडे घाट आहे ना, चंद्रभागा घाट, तिकडे जायला रोड आहे. आणि इथून आय थिंक मुखदर्शनासाठी लाईन आहे. आतमध्ये आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे. मुखदर्शनच घेतलं कारण की आता एवढा टाइम नाही आहे की घ्यायला कमी करणार. सो इथून आम्ही चंद्रभागाला जायचा विचारता आहे, पण चंद्रभागा पूर्ण सुकलेली आहे. बहू तिकडे जाता आलं तर, नाहीतर इथेच आता काहीतरी खाऊन घरच्या रस्त्याला निघायचं आहे. आणि खूप बघा इथे एवढं 2 वाजले, दुपारचा टायमिंग झालाय तरी इतका हे आहे ना, म्हणजे गर्दी तर इतकी आहे ना, प्रचंड गर्दी आहे. संध्याकाळचं तर काय विचारू नका. मागच्या वेळेला आम्ही आलेलो 2 वाजता काहीतरी लाईन मध्ये लागलेलो. संध्याकाळी 6:30 वाजता आम्हाला दर्शन भेटलेलं. त्यावेळेला तर संध्याकाळी तर इतकी गर्दी झाली, तिथं पाय ठेवायला पण जागा नव्हता. मोस्टली पाय ठेवायला तर आहे थोडीशी जागा. आणि हे माझ्या मागे विठ्ठलाचं मंदिर. आणि आता आम्ही इथे आहोत. हा परिसरच एवढा मस्त आहे ना,
आणि तिकडे अशी म्हणजे पुरातन त्यावेळेला जे ते म्हणजे ह्याचं वैभव, ह्या क्षेत्राचं वैभव म्हणजे खूपच जास्त होतं. इथे खूप सारे असे लाईक त्यावेळचे काय बोलू शकतो आपण, त्यावेळचे इंटेलेक्ट लोक ज्यांनी वेदांचा अभ्यास केलेला आणि खूप असे हे होते म्हणजे खूप नॉलेजेबल लोक बोलू शकतो आपण, ज्यांनी या महाराष्ट्राला घडवलंय, महाराष्ट्राची संस्कृती बनवलंय, मराठी भाषेला जपलंय. ते असे ती सगळी लोक, महान लोक इथे होऊन गेली, इथे राहून गेली. आणि असंच आहे हा पंढरपूर. पाहू शकता ती जी लाईन आहे ना, जी मेन मुख्य लाईन जी पायापासून येते, ती तिकडनं आतमध तिकडे दिसतं ना कोपरा, तिकडनं या घरांच्या त्या पलीकडनं असं वरनं ती जाते आणि वरनं जाऊन ती भेटते. ही माझ्या तुम्ही बिल्डिंग बघू शकता, ही मागे जी बिल्डिंग आहे ना, ही या बिल्डिंग मध्ये जाते. बिल्डिंग मध्ये 2 फ्लोअर ती लाईन घुमते. बिल्डिंग मधनं मग ती जाते मंदिरामध्ये. मग या मंदिरामध्ये जाते आणि मंदिरामध्ये जाऊन मग तिथे आपण चरण स्पर्श करू शकतो. चरण स्पर्शला पण तिथे लोक असतात ऍक्च्युली, ते लोक देतात पायाला, म्हणजे विठ्ठलाच्या चरणाला आपल्याला स्पर्श करून देतात, डोकं टेकू देतात. सो एवढे जी मेहनत केलेली आहे ती वर्थ इट वाटते ज्यावेळेला आपण इकडे येतो, म्हणजे ती लाईन हे करतो. पण नेहमी करणं, कारण की आमचं ऑलरेडी एकदा झालेलं आहे. जर तुमचं एकदा झालेलं असेल तर ते नेक्स्ट टाइम करणं मी मला वर्थ इट नाही वाटत, खूप टाइम जातो. तसं मुखदर्शनला जाऊन सुद्धा खूप मस्त हे आहे, कारण की एकदम असं फेस टू फेस आपण पाहू शकतो. विठ्ठलाचं चांगलं दर्शन होतं तिथे उभं राहून आणि लगेच होऊन जातं ते दर्शन, एकदम क्विकली होतं. त्यानंतर रखुमाईचं पण दर्शन क्विकली होऊन जातं. आणि इकडे आता चंद्रभागा नदी आहे, भीमा नदी, इथं चंद्राचा आकार म्हणजे असं कर्व आकार घेते, त्याच्यामुळे त्याला चंद्रभागा असं म्हणतात. म्हणून त्याचं नाव इथे आल्यावर जी भीमा नदी इथे येते तेव्हा ती चंद्रभागा होऊन जाते. असाच हा मस्त सुंदर असा अद्भुत अद्वितीय आणि खूप सुंदर पौराणिक शहर पंढरपूर असं आहे. चला तर मग आता खाऊन परतीच्या मार्गावर निघायचं आहे. ही जी मी तुम्हाला रांग बोललो ना, या बिल्डिंग मधून इथे येते, इथून ही पूर्ण ही रांग आहे ना, ही अशी या टेरेस वरून तिकडनं पुढे जाऊन खाली जाते. म्हणजे खूप भयंकर आहे बघा, किती मोठी रांग आहे. आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये ही लोक एवढी तल्लीन होऊन रांगेमध्ये राहतात दिवसभर. इथं आल्यावर सुख भेटत असेल. इथं आल्यावर असं होतं की पोचलं जवळ. आणि हा इथला बाहेर पडण्याचा रस्ता. इथे पण शॉपिंगचं आहेत दुकानं, ते जास्त नाही जेवढी तिकडे होते ते. एवढी शॉपिंग केलंय आम्ही आणि अजून शॉपिंग नाही करायची. इथे कंदी पेढे, मिठाई खूप जास्त मिळते, थोडेसे शुगरी असते. मी खाल्लं तर मला थोडं शुगर जास्त लागलं. आता समजा तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवाल त्याचं शुगर, आणि ते गाड्यांना परवानगी नाही तरी कशाला गाड्या चालतात ते कळत नाही, चालूच देत नाही. हा श्रीकृष्ण हॉटेल आहे, इथे पण खाऊ शकता. आता आम्हाला इथे गडबडीत नाही खायचं, शांत जागेवर खायचं. पूर्ण मंदिराचा आवार आहे इथं मंदिर. आणि हा तो रस्ता जिथून आपण आलेलो, तिथून आपण परत चाललो. साधा सिंपल नॉर्मल काय बोलतात त्याला, थाली, एक वाटाण्याची भाजी, तर्री, डाळ, राईस आणि 2 चपाती. पापड पण 2 चपाती. सिंपल सात्विक जेवण.